ओके बघा, या लेक्चरला आपण न्यूमेरिकलच स्टार्ट करणार आहे. पण न्यूमेरिकल स्टार्ट करण्यापूर्वी एक दोन कन्सेप्ट जे तुम्हाला सांगायचे आहेत ते म्हणजे पॉईंट ऑफ कॉन्ट्रा शेअर किंवा पॉईंट ऑफ झिरो शेअर काय राहतं. बघा, नावातच सांगितलं बघा, पॉईंट ऑफ झिरो शेअर असा पॉईंट की ज्या ठिकाणी शिअर फोर्स किंवा शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू काय असणार आहे, झिरो असणार आहे. ठीक, बघा डेफिनेशन काय आहे, पॉईंट ऑफ झिरो शेअर हा आपण जे शिअर फोर्स डायग्राम ड्रॉ करणार आहे, ठीक आहे, एसएफडी. तर शिअर फोर्स डायग्राम मध्ये ज्या वेळेस आपली शिअर फोर्स डायग्रामची जी लाईन राहते ती पॉझिटिव्ह मधून निगेटिव्ह मध्ये येते किंवा निगेटिव्ह मधून पॉझिटिव्ह मध्ये जर जाते, तर जसं फॉर एक्झाम्पल समजा एक हॉरिझॉन्टल लाईन आहे, जसं तुमचा एक ऍक्सिस राहतो. जर मी सांगितलं ग्राफ मध्ये एक लाईन आहे जी अशी वरून खाली येते लाईक दिस, ह्या पॉइंटवर व्हॅल्यू काय राहते, ऑफकोर्स झिरो राहते. हॉरिझॉन्टल ऍक्सिसची व्हॅल्यू काय राहते, झिरो. तर ह्या पॉइंटवर जर व्हॅल्यू झिरो आहे, व्हर्टिकल ऍक्सिसची सॉरी, म्हणजे तुमची जी शिअर फोर्स डायग्राम राहते त्याच्यामध्ये शिअर फोर्स या पॉइंटवर काय राहतो, झिरो. तर असा पॉइंट की ज्या पर्टिक्युलर पॉइंटवर शिअर फोर्सची व्हॅल्यू काय झिरो आहे, त्या पॉइंटला म्हटलं जातं पॉइंट ऑफ झिरो शेअर किंवा पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शेअर. ठीक आहे, सो पॉइंट ॲट विच द शिअर फोर्स चेंजेस इट्स साइन. असा पॉइंट की ज्या ठिकाणी शिअर फोर्स जो आहे तो त्याची साइन चेंज करतो, म्हणजे पॉझिटिव्ह मधून आयदर निगेटिव्ह मध्ये जातो किंवा निगेटिव्ह मधून पॉझिटिव्ह मध्ये येतो. तर त्या पॉइंटवर शिअर फोर्सची व्हॅल्यू काय राहते, झिरो राहते. आणि अशा पॉइंटला आपण पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शेअर असं म्हणत असतो. या डेफिनेशन लिहायला तुम्हाला बऱ्याच वेळेस यापूर्वी विचारल्या गेलेल्या आहेत दोन मार्क्ससाठी. ठीक आहे, आणि एक दुसरी महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवा की ह्या पॉइंटवर शिअर फोर्स जरी झिरो असला तर ह्या पॉइंटवर शिअर फोर्स ज्या ठिकाणी झिरो आहे त्याला आपण काय म्हणतोय, पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शेअर किंवा पॉइंट ऑफ झिरो शेअर. ह्या पॉइंटवर बेंडिंग मोमेंटची जी व्हॅल्यू राहते ती मॅक्सिमम भेटते. ठीक आहे, शिअर फोर्स झिरो पण बेंडिंग मोमेंट मॅक्सिमम राहतं ह्या पर्टिक्युलर पॉइंटवर. आणि ह्या पॉइंटला काय म्हणतो आपण, पॉइंट ऑफ झिरो शेअर म्हणा किंवा पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शेअर म्हणा. पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर काय राहतं बघा, पॉइंट ऑफ कॉन्ट्रा फ्लेक्चर काय असणार आहे, एक असा पॉइंट की ज्या ठिकाणी बेंडिंग मोमेंट झिरो आहे. जर शिअर फोर्स झिरो होता तर कॉन्ट्रा फ्लेक्चर म्हणजे ज्या ठिकाणी बेंडिंग मोमेंटची व्हॅल्यू झिरो राहते. द पॉइंट ॲट विच द बेंडिंग मोमेंट चेंजेस इट्स साइन, दॅट इज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह और निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. ज्यावेळेस साइन चेंज होतील त्यावेळेस त्या पॉइंटला आपण काय म्हणणार आहे, पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शेअर. अँड दिस पॉइंट इज कॉल्ड एज अ पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शेअर. न्यूमेरिकल मध्ये आता आपण ज्यावेळेस न्यूमेरिकल सॉल्व्ह करू त्यावेळेस तुम्हाला ते एक्झॅक्टली कळेलच की ते पॉइंट ऑफ कॉन्ट्रा शेअर, कॉन्ट्रा फ्लेक्चर कसे राहतात, त्यांचं काम काय आहे. बघूया आता आपण न्यूमेरिकल स्टार्ट करू. बघा, फर्स्ट क्वेश्चन पहिले आपण कॅन्टिलिव्हर बीमसाठीचे क्वेश्चन घेऊन घेऊ. जसं मी तुम्हाला डिफरंट टाईपचे बीम शिकवले. कॅन्टिलिव्हरचे क्वेश्चन आहेत, ओव्हरहँगचे क्वेश्चन आहेत, सिम्पली सपोर्टेडचे क्वेश्चन आहे, हिंज वगैरेचे बी एखाद दोन जास्त नाही आहे. कॅन्टिलिव्हर आणि सिम्पली सपोर्टेड हे दोनच जास्त इम्पॉर्टंट बीम आहेत तुमच्यासाठी, त्याच्यावर न्यूमेरिकल जास्त करून विचारले जातात. क्वेश्चन बघा काय दिला आहे, एक कॅन्टिलिव्हर बीम आहे ज्याचा स्पॅन दिलेला आहे 4 मीटर. आता डायग्राम दिलेली नाहीये, आपल्याला ड्रॉ करायची. ठीक आहे, सो देयर इज वन कॅन्टिलिव्हर बीम लाईक दिस, देयर इज वन बीम. हा एक बीम आहे तुमचा आणि त्याचा स्पॅन म्हणजे काय, त्याची टोटल लेंथ किती सांगितली आता, 4 मीटर. तर एक बीम ज्याचा टोटल स्पॅन दिला होता 4 मीटर कॅरीज अ 2 पॉइंट लोड ऑफ 10 किलो न्यूटन अँड 20 किलो न्यूटन ॲट 1 मीटर अँड 3 मीटर फ्रॉम द फ्री एंड. ठीक आहे, आता त्याच्या फ्री एंड पासून आपण आपल्याला काय सांगितलंय की 1 मीटर आणि 3 मीटर अंतरावर 10 आणि 20 किलो न्यूटनचा लोड ऍक्ट होतोय. जर तुम्हाला आठवत असेल तर कॅन्टिलिव्हर बीम म्हणजे काय होतं, असा बीम की ज्याचा एक एंड काय राहतो, फिक्स्ड. कॅन्टिलिव्हर म्हटलं की त्याचा एक एंड काय होऊन जातो, फिक्स. तर हा एक एंड फिक्स आहे, तर हा एंड काय झाला, फ्री. आणि टोटल स्पॅन किती सांगितला बीमचा, 4 मीटर इथून इथपर्यंत. ठीक, आता या फ्री एंड पासून त्यांनी सांगितलंय बघा किती, 1 मीटर आणि 3 मीटर. सो इथून 1 मीटर इथं काहीतरी येईल आणि 3 मीटर म्हटल्यावर असं इथं काहीतरी येईल. या ठिकाणी 2 पॉइंट लोड ऍक्ट होत आहे. आता जे पॉइंट लोड ऍक्ट होतात ते कसे ऍक्ट होतात, परपेंडिक्युलर टू द बीम. ठीक आहे, पॉइंट लोड जे ऍक्ट होतात ते कसे ऍक्ट होतात, परपेंडिक्युलर टू बीम. हे तुम्हाला पहिले पण सांगितलं होतं या पद्धतीने, बीमवर कायम परपेंडिक्युलर लोड ऍक्ट होत असतात. ओके, सो या ठिकाणी किती लोड ऍक्ट होतोय, 1 मीटर अंतरावर फ्री एंड पासून 1 मीटर अंतरावर किती लोड ऍक्ट होतोय, 10 किलो न्यूटनचा. आणि फ्री एंड पासून 3 मीटर अंतरावर किती लोड ऍक्ट होतोय, 20 किलो न्यूटनचा. त्याला काहीतरी नाव देऊन टाकू. लेट्स से हा फ्री एंडला आपण ए नाव दिलं, याला बी, याला सी आणि याला डी.
ठीक आहे. हे 4 एंड आहेत, सॉरी 4 पॉईंट आहेत आपले. आणि आपल्याला काय करायचं आहे, ड्रॉ SFD अँड VMD. आपल्याला शिअर फोर्स डायग्राम आणि बेंडिंग मुवमेंट डायग्राम ड्रॉ करायची आहे. सो 1-2 क्वेश्चन व्यवस्थित ऑब्झर्व करा की शिअर फोर्स डायग्राम कशी ड्रॉ केली जाते. शिअर फोर्स डायग्राम ड्रॉ करण्यासाठी तुम्हाला शिअर फोर्सचे कॅल्क्युलेशन करावे लागतात पहिले. की हे जे तुम्ही 4 पॉईंट घेतले ना ABCD, ठीक आहे, हे जे 4 पॉईंट देत आहेत, आता मी ते पॉईंटचं B आणि C जो पॉईंट आहे हे तर तुम्हाला समजत असेल की A आणि D पॉईंट जो आहे तो स्टार्टिंग आणि शेवटचा पॉईंट होता. पण ज्या ठिकाणी 2 पॉईंट लोड ऍक्ट झाले त्यांना पण मी काहीतरी पॉईंट म्हणून नाव दिलेलं आहे B आणि C असं. ठीक आहे. सो जितके पॉईंट लोड राहतात तेवढे नाव द्यायचे. अजून एक राहिला असतं तर अजून एक नाव दिलं असतं मी, पॉईंट लोड राहिला असतं. सो शिअर फोर्सचे कॅल्क्युलेशन करायचे सगळ्यात पहिले. मग शिअर फोर्स कॅल्क्युलेशन सुरुवात कुठून करायची, ऑलवेज फ्री एंड पासून. ऑलवेज रिमेंबर दॅट की डाव्या हातापासून सुरुवात करायची आणि हळूहळू उजव्याकडे जायचं. उलटा बी करतात बरेच जण, पण त्याच्यामध्ये भरपूर कन्फ्युजन होतात. सो बेटर आपण लेफ्ट हँड पासून सुरुवात करू. सो शिअर फोर्स कॅल्क्युलेशन मध्ये बघा परत एक नवीन पॉईंट तुमच्यासाठी, की जो लास्ट पॉईंट राहतो आणि जो फर्स्ट पॉईंट राहतो, जे एंडचे 2 पॉईंट्स राहतात, ठीक आहे, त्यांना आपण एकचदा घेत असतो. एवढं लक्षात ठेवा. जे फर्स्ट पॉईंट आणि लास्ट पॉईंट राहतो त्यांना आपण एकचदा घेतो. सुरुवात शेवटूनच करतोय आपण. सो शिअर फोर्स ॲट पॉईंट D, SF ॲट पॉईंट D या पद्धतीने लिहिलं जातं. ठीक आहे. किंवा फक्त फोर्स ॲट D असं मी लिहितात. आता डिपेंड करतं तुम्हाला. जर कॉलेजमध्ये शिअर फोर्स ॲट D लिहून दिलेले काही जण असं लिहितात, शिअर फोर्स ॲट D. डिपेंड करतं. बुकमध्ये आपल्याला या पद्धतीने दिलंय फोर्स ॲट D. तर तुम्ही बघा तुमच्या कॉलेजमध्ये जसं सांगितलं असेल तसं लिहा, शिअर फोर्स ॲट D पॉईंट. आता बघा D पॉईंटवर कोणताही लोड अप्लाय होताना दिसतोय का तुम्हाला? नाही है ना. कोणता पॉईंट लोड वगैरे काही अप्लाय होतोय? नाही, काहीच लोड नाही आहे. D पॉईंटवर D फ्री आहे. तर शिअर फोर्स ॲट D किती होऊन जाईल? 0 न्यूटन. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट कोणता आहे तुमचा? C. आणि C च्या, आता बघा मी काय सांगितलं की D आणि A पॉईंट जे शेवटचे पॉईंट आहेत त्यांना एकदा घ्यायचं, पण जे मधले पॉईंट राहतात त्यांना आपण दोनदा घेतो. दोनदा घेतो म्हणजे काय करतो आपण, एकदा आपण त्या पॉईंटचा, जसा हा C पॉईंट आहे ना त्याच्याबद्दल बघा, एकदा आपण त्या पॉईंटच्या राईट साइड जस्ट राईट सेक्शन कन्सिडर करतो आणि एकदा त्याच्या जस्ट लेफ्ट सेक्शन कन्सिडर केला जातो. बघा काय सांगतोय, शिअर फोर्स ॲट द C, पण कुठं? राईटला. शिअर फोर्स ॲट जस्ट राईट ऑफ C असं लिहिलं जातं. ऍक्च्युली म्हणायला प्रोनाउन्सिएशन मध्ये किंवा म्हटलं कसं जातं की दॅट शिअर फोर्स ॲट जस्ट राईट ऑफ C, म्हणजे असं काहीतरी इथं एकदम जवळ. असे काही बुकमध्ये तुम्हाला असे सेक्शन पण केलेलं दिसतील, x1 x1 या पद्धतीने, की इथं तुम्ही शिअर फोर्स कॅल्क्युलेट करून बघताय. आता मला हे सांगा की C पॉईंटवर एक लोड अप्लाय होतोय है ना, तो C पॉईंटवर आहे. मग हे जस्ट राईट का बरं घेतलं होतं आपल्याला? कारण आपल्याला C पर्यंत अजून काही आहे का आपण ते बघतोय. की C आणि D च्या मध्ये, C च्या जस्ट राईटला आणि D च्या मध्ये अजून कोणता लोड ऍक्ट होतोय? नाही. तर शिअर फोर्स ॲट जस्ट राईट ऑफ C सुद्धा किती येणार आहे? 0 न्यूटन. शिअर फोर्स ॲट जस्ट राईट ऑफ C किती येणार आहे? 0 न्यूटन येणार आहे. नाव बघा आता जस्ट राईट ऑफ C झाला, आता कुठे घेणार? जस्ट लेफ्ट ऑफ C. ठीक. जसं राईट ऑफ C घेतलं तसं आता आपण लेफ्ट ऑफ C पण कन्सिडर करणार. ज्या वेळेस मी शिअर फोर्स ॲट जस्ट लेफ्ट ऑफ C घेतोय, शिअर फोर्स ॲट C आणि कुठं? लेफ्टला. आता बघा ज्यावेळेस मी ही बाजू कन्सिडर करतोय ना, आता काय झालं? C च्या राईटला आणि D मध्ये कोणताच शिअर फोर्स नव्हता, पण आता जस्ट लेफ्ट ऑफ C ज्या वेळेस आलो मी, तर पॉईंट C वर आपल्याला एक पॉईंट लोड ऍक्ट होताना दिसतोय. या पोर्शन मध्ये तर काहीच लोड नव्हता. आता 0 प्लस हा खाली ऍक्ट होतोय. आता याला प्लस घ्यायचं की मायनस घ्यायचं तो प्रश्न. काय सांगितलं होतं की जो तुम्ही सेक्शन कराल, ठीक आहे, इथे खाली येणारा आणि वर जाणारा जो फोर्स राहील तो कसा येईल? पॉझिटिव्ह. असं सांगितलं होतं. शिअर फोर्स लास्ट लेक्चर मध्ये सांगितलं बघा, एकदा लास्ट लेक्चर रिवाइज करून घ्या पाहिजे. शिअर फोर्स सेक्शनच्या राईट साइडला जर शिअर फोर्स वरून खाली येतोय तर काय घेणार आहे? पॉझिटिव्ह. मग आता आपलं सेक्शन कुठे आहे? जस्ट लेफ्टला आहे या ठिकाणी. आणि आपला जो शिअर फोर्स आहे, आता याचं काम झालं, पहिल्यांदा याचं काम झालं, संपला याचा विषय, काढून टाका त्याला. आता आपण याच्याबद्दल बोलतोय. याच्या कुठे आहे शिअर फोर्स? आपला पॉईंट लोड कुठे आहे? व्हर्टिकल. आणि कसा येतोय? डाऊनवर्डला येतोय. म्हणजे ही कंडिशन आहे. तर हा शिअर फोर्स काय घेतला? पॉझिटिव्ह. 0 + 10. सो शिअर फोर्स
ॲट द लेफ्ट ऑफ सी किती होऊन जाईल 10 न्यूटन. याचं बी काम झालं, सोडून जाईल. चलो पुढे सीचं काम झालं. आता नेक्स्ट पॉईंट कोणता आहे बी. बी सुद्धा कसं आहे, जसा सी एक मधला पॉईंट होता तसा बी पण एक मधला पॉईंट येतो. याचे बी किती किती वेळेस घेणार आपण याला, दोनदा घेणार. एकदा जस्ट राईट ऑफ बी आणि एकदा जस्ट लेफ्ट ऑफ बी. ठीक आहे. मग फोर्स ॲट जस्ट राईट ऑफ बी. आता मला हे सांगा की सी आणि बी मध्ये कोणता लोड आहे. सी बी वर लोड आहे, पण बी च्या राईटला, याच्याबद्दल बोलतोय मी, हे x2 याच्या राईटला, जस्ट राईटला ह्या सेक्शन मध्ये कोणता लोड आहे, नाही. मग सुरुवात ऍक्च्युली कुठून केली जाते मोजायला, डी पासूनच. जसं इथं बघा डी पासूनच केलं होतं ना मी, 0 आणि मग 10 घेतलं. तसं डी वर किती आहे 0, सी वर किती आला 10, आणि जस्ट राईट ऑफ बी पर्यंत अजून कोणताही लोड नाहीये, म्हणून काही प्रश्न नाही. इथं पण किती होऊन जाईल, फक्त 10 न्यूटन. आता हे लक्षात ठेवा बरं, साइन कन्व्हेन्शन लिहून दिलंय तुम्हाला. आता बी चं जस्ट राईटचं काम होऊन गेलं, याला मिटून टाकू आपण. ठीक आहे. जस्ट लेफ्ट बी च्या लेफ्टला. ठीक आहे. बी च्या लेफ्टला जर आलो मी, आता इथून डी पासून बी वर काहीच नव्हतं 0, मग सी वर ऍड झाला 10चा. आता बी वर सुद्धा एक लोड अप्लाय होतो आणि तो पण सेक्शनच्या कुठे आहे, राईटला आहे, खाली येतोय. तर पॉझिटिव्ह घ्यावं लागेल. किती येतो 20. शेअर फोर्स किती आला 30 न्यूटन. ठीक आहे. नाव पुढचा कोणता पॉइंट आहे, ए. शेवटचा पॉइंट आहे. मी काय सांगितलं होतं, पहिला आणि शेवटचा, किंवा हा पहिला हा शेवटचा, जसं मी कन्सिडर करा. एकचदा घ्यायचं. शेअर फोर्स ॲट ए किती येईल, याचं बी काम झालं. जेवढे पूर्ण बीमवर शेअर फोर्स अप्लाय झाले तेवढेच येतात, म्हणजे हेच येतं आन्सर. टोटल 0 + 10 + 20 दॅट इज 30. हे सगळे शेअर फोर्सचे कॅल्क्युलेशन होऊन गेले तुमचे, जे तुमच्या बीमवर ऍक्ट होणार आहेत. ठीक आहे. परत एकदा सांगतो बघा, एकदा समजून गेलं की काहीच ताण नाही राहत. सगळ्यात पहिले काय करायचं, बीमची डायग्राम ड्रॉ करायची. बीमवर लोड जे राहतात ते कायम व्हर्टिकली डाऊनवर्डच ऍक्ट होतात. काही केसमध्ये व्हर्टिकली अपवर्ड जर लोड ऍक्ट होणार असेल तर तसं क्वेश्चन मध्ये किंवा डायग्राम मध्ये दिलेलं राहतं डायरेक्ट. मग आता आपण सुरुवात केली एंड पासून शेअर फोर्स कॅल्क्युलेशन करायला. डी पॉईंटवर कोणताही लोड दिसत नव्हता, म्हणून शेअर फोर्स ॲट डी काय लिहून घेतलं, 0 पहिला पॉईंट होता, एकचदा घ्यायचा. मधला पॉईंट जो आहे तो दोनदा घ्यायचा. एकदा कन्सिडर केलं जस्ट राईट ऑफ सी. जस्ट राईट ऑफ सी म्हणजे हा सी पॉईंटच्या जस्ट राईटला. आता बघा डी पॉईंट आणि इथं जो जस्ट राईट ऑफ सी येणार आहे हा पॉईंट, यांच्यामध्ये कोणता लोड ऍक्ट होतोय, नाही, म्हणून किती आलं 0 न्यूटन. आता ज्यावेळेस मधला पॉईंट होता म्हटल्यावर जस्ट राईट झालं. आता जस्ट लेफ्टला येऊन गेलो. आता बघा जस्ट लेफ्टला आल्यानंतर एवढ्या सेक्शन मध्ये हा 10 किलो न्यूटनचा लोड ऍक्ट होऊन गेला, आणि सेक्शनच्या राईटला आहे, वरून खाली येतोय, तर शेअर फोर्स पॉझिटिव्ह घ्यायचा राहतो, म्हणून +10 केलं. 0 + 10 न्यूटन होऊन गेलं. सीचं काम झाल्यानंतर मी बी कडे आलो. बीचा जस्ट राईट ऑफ बी घेतलं, आणि जस्ट राईट ऑफ बी घेतलं तर इथून इथपर्यंत जेवढे बी लोड ऍक्ट होतात सगळ्यांची व्हॅल्यू घ्यायची. डी वर 0 होता, सी वर किती होता 10 घेतला, 10 न्यूटन. सो शेअर फोर्स ॲट जस्ट राईट ऑफ बी किती आलं 10. जस्ट लेफ्टवर ज्यावेळेस घेतलं मी या ठिकाणी, तर मग आता जस्ट लेफ्टवर म्हणजे सुरुवातीपासून तर इथपर्यंत जितके लोड ऍक्ट होत आहेत ते ऍड करायचे. इथला 0 होता, इथला 10 होता, इथला 20 घेतला. हा पण सेक्शनच्या राईटला ऍक्ट होतोय, खाली ऍक्ट होतोय म्हटल्यावर प्लस घ्यावं लागेल, +30 आलं. आणि परत हा शेवटचा पॉईंट होता म्हटल्यावर एकचदा आलं, तर शेअर फोर्स ॲट ए किती भेटलं 30 न्यूटन. ठीक आहे. मग आता याची काय ड्रॉ करावी लागेल आपल्याला, SFD शिअर फोर्स डायग्राम. शिअर फोर्सची कॅल्क्युलेशन झाले की पहिले शिअर फोर्सची डायग्राम ड्रॉ करायची. डायग्राम कशी ड्रॉ करणार बघा. आता एक हॉरिझॉन्टल लाईन ही तुमची बेस लाईन राहील, एक व्हर्टिकल लाईन, बघा डायग्राम कशी ड्रॉ करायची. शिअर फोर्सच्या व्हॅल्यू दाखवणार आपण या व्हर्टिकल ऍक्सिसवर, आणि हॉरिझॉन्टल ऍक्सिस आपली एक बेस लाईन आहे. बघा करायचं काय फक्त की जेवढे पण तुम्ही हे पॉईंट्स डायग्राम मधले इथं दाखवलेले आहेत त्यांच्यावर जसं ABCD इथं होतं तसं आपण ABCD या ठिकाणी पण 4 पॉईंट्स दाखवून द्यायचे, आणि ज्या पण व्हॅल्यूज आलेल्या आहेत ते फक्त आपल्याला इथं पॉईंट्स ठेवायचे. रँडमली मोजून मापून नाही, जस्ट अंदाजे ठेवायचे राहतात. जसं आता डी पासून सुरुवात केली, डी चा पॉईंट 0 वर आहे म्हटल्यावर लाईनवरच आहे. सी च्या राईटला 0 आहे म्हणजे सी चा एक पॉईंट 0 वरच आहे. लेफ्टचा जो पॉईंट होता सी वर आहे ना, हा पॉईंट किती आहे 10. सी वर एक व्हॅल्यू आपल्याला 10 भेटते, +10 भेटते म्हटल्यावर वरती दाखवा.
है ना. वरची साईड कशी राहील पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह जर आलं तर खाली येईल. पण आपली इथं कोणतंच निगेटिव्ह आलेलं नाही म्हटल्यावर तुम्ही निगेटिव्ह ॲक्सिसची लाईन भेटून पण टाकली तर काही हरकत नाही. तर हा +10 आलेला आहे सी वर. बी वर बघा, बी वर 2 व्हॅल्यूज आहेत. एक 10 न्यूटनची आहे, 10 न्यूटन म्हणजे याच्या बरोबरीला आलं पाहिजे इथं 10 न्यूटन. आणि एक व्हॅल्यू 30 न्यूटनची आहे म्हणजे जी कुठे येईल या ठिकाणी अशी काहीतरी येईल. आणि ए वर जी व्हॅल्यू आहे ती सुद्धा किती आहे 30 न्यूटन. सो इथं दाखवून घेऊ. ठीक आहे, हे 4 पॉईंट दिसले. आता तुम्हाला हे सांगितलं होतं कुठे ज्यावेळेस तुम्ही रूल्स टू ड्रॉ SFD केलं होतं ना, त्याच्यामध्ये सांगितलंय की ज्यावेळेस पण बीमवर पॉईंट लोड अप्लाय होतात तर ते जे शिअर फोर्सचे व्हॅल्यूज आलेले राहतात त्याचा शिअर फोर्स डायग्राममध्ये जो ग्राफ राहतो त्या व्हॅल्यूजचा शिअर फोर्सच्या व्हॅल्यूजचा तो स्ट्रेट लाईनने ड्रॉ केला जातो. मग आता हा ए पॉईंटवर एक व्हॅल्यू आहे, तिथून स्ट्रेट लाईन ड्रॉ करा, बी पॉईंटवर येऊन जाईल. जे पण पॉईंट्स आलेले आहेत तुमचे ड्रॉ करत चला. त्यांच्यामध्ये कोणती लाईन ड्रॉ करायची स्ट्रेट लाईन. ठीक आहे, सो ए ड्रॉ केलं, ए पासून बी, बी टू बी राईटवर किती आहे 10 सुद्धा केलं गेलं. त्याच्यानंतर खाली जोडून घ्यायचं बरं. बी नंतर काय सी चा लेफ्ट किती आहे 10 म्हणजे समोर जोडलं. त्याच्यानंतर सी लेफ्ट नंतर काय 0 इथे आणि त्याच्यानंतर परत 0 म्हणजे हीच लाईन. ही काय झाली तुमची दिस इज नथिंग बट युअर शिअर फोर्स डायग्राम. ही झाली तुमची शिअर फोर्स डायग्राम. ठीक आहे, आता शिअर फोर्सचे कॅल्क्युलेशन समजले असतील, शिअर फोर्स डायग्राम समजलंय तर व्हेरी गुड. आता आपण बेंडिंग मोमेंटकडे जाऊया. आणि जर नसतील समजले तर इथूनच लेक्चर मागे जा, वापस बघा, समजा आणि मग पुढे या. बेंडिंग मोमेंट बघूया. आता आपण बेंडिंग मोमेंटचे कॅल्क्युलेशन कसे करायचे. बेंडिंग मोमेंटसाठी साइन कन्व्हेन्शन आठवतं. इथं आता शिअर फोर्स नंतर नेक्स्ट आहे तुमचं बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन. ठीक आहे, बेंडिंग मोमेंटचे कॅल्क्युलेशन जर आठवत नसतील तर असं लक्षात ठेवा, सेक्शनच्या दोन्ही साईडला वर जाणारे जे राहतील ते पॉझिटिव्ह बेंडिंग मोमेंट आहे आणि सेक्शनच्या दोन्ही साईडला खाली येणारे जे राहतील ते निगेटिव्ह बेंडिंग मोमेंट आहे. ठीक आहे, सो बेंडिंग मोमेंट कॅल्क्युलेशन. आता बघा ते जे 2-2 पॉईंटचा झोल आहे ना तो फक्त शिअर फोर्स डायग्राम मध्ये राहतो है ना. तो पण कावर, कारण की हे पॉईंट्स आपल्याला व्यवस्थित भेटले पाहिजे. कारण बघा आता इथं 2 पॉईंट्स भेटले ना, इथं बी 2 पॉईंट्स भेटले सी वर. डी वर एकच पॉईंट येतो, ए वर एकच पॉईंट येतो. मी तुम्हाला सांगितलं की जे एंड पॉईंट आहेत त्यांच्यावर एकच येईल, जे सेंटर पॉईंट राहतील, जे मधले पॉईंट्स राहतील 2 एक्स्ट्रीम पॉईंट्सच्या त्यांच्यावर 2-2 सेक्शन घ्यायचे. एक राईटला जस्ट लेफ्ट, जस्ट राईट, जस्ट राईट, जस्ट लेफ्ट, लाईक दिस. बेंडिंग मुवमेंटमध्ये असा काही प्रकार नाही की तुम्ही 2 घ्या 1 घ्या, काही नाही, त्यांना काही म्हणणं नाही. असं एकच पॉईंट घ्यायचे. सो डायरेक्टली बेंडिंग मोमेंट जसं शिअर फोर्सला तुम्ही एफ ने दाखवलं, बेंडिंग मोमेंटला एम ने दाखवता. मोमेंट ॲट डी, मोमेंटचा फॉर्म्युला. आता ज्यांना मोमेंटचा फॉर्म्युला माहित नाही त्यांनी पहिले हे लक्षात घ्या की मोमेंट इज नथिंग बट काय राहतं तुमचं फोर्स मल्टिप्लाय बाय डिस्टन्स. आणि कसं डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स. हे तसं मेकॅनिक्समध्ये झालं होतं, जर माहिती असेल तर ठीक आहे, नसेल माहिती तर जाऊ द्या. सो मुवमेंट ॲट पॉईंट डी. आता मला हे सांगा डी पॉईंटवर जर कोणता फोर्सच नाही अप्लाय झाला तर मुवमेंट येईल का? ऑफकोर्स नॉट, कारण फोर्सचीच व्हॅल्यू 0 आहे ना. तर मुवमेंट ॲट पॉईंट डी 0. ठीक आहे, आणि तसं हा एक पॉईंट तुम्हाला मी रूल्समध्ये पण लिहून दिला होता की बेंडिंग मुवमेंट ॲट द फ्री एंड ऑफ द कॅन्टिलिव्हर बीम इज ऑलवेज 0, कारण तिथं कोणताही लोड अप्लाय होत नाही. कॅन्टिलिव्हर बीमच्या फ्री एंडवर कायम बेंडिंग मुवमेंट काय येत असतो 0. चलो नेक्स्ट, बेंडिंग मुवमेंट ॲट पॉईंट सी. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना वाटत असेल हां आता सी पॉईंटवर लोड अप्लाय होत आहे म्हटल्यावर बेंडिंग मुवमेंट येणार है ना, पण असं नाही आहे. का बरं? कारण बघा हा जो लोड आहे 10 किलो न्यूटनचा, हा डायरेक्टली त्या सी पॉईंट मधूनच पास होतोय. सी पॉईंटवर लोड अप्लाय होतोय मान्य, पण सी पॉईंटवर जो लोड अप्लाय होतो तो पॉईंट सी मधूनच चालला आहे ना. मग फोर्स तर आहे कितीचा आहे 10 किलो न्यूटनचा. डायरेक्शनचं माहित नाही, प्लस मायनस काय येणार आहे, पण फोर्स तर आहे. पण डिस्टन्स कसं पाहिजे, परपेंडिक्युलर. फोर्स कसा आहे आपला व्हर्टिकल, म्हणजे व्हर्टिकल फोर्स जर आहे तर त्याला परपेंडिक्युलर म्हणजे कोणतं हॉरिझॉन्टल डिस्टन्स पाहिजे. मेकॅनिक्स आठवा, फोर्स आणि त्याचं डिस्टन्स कसं असलं पाहिजे, फोर्स व्हर्टिकल, डिस्टन्स असलं पाहिजे हॉरिझॉन्टल ना, कारण व्हर्टिकल हॉरिझॉन्टल हे 90 डिग्री परपेंडिक्युलर पाहिजे ना. मग आता या 10 न्यूटनच्या फोर्समध्ये आणि पॉईंट सी मध्ये काही हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे
नाही, कारण पॉईंट सी तिथूनच चाललाय. हे तुम्हाला मी असं पण सांगितलं होतं, अदरवाईज असं पण सांगितलंय की जर फोर्स त्याच पॉईंट मधून जात असेल ज्या पॉईंटच्या अबाउट तुम्ही मुवमेंट घेताय, फोर्स जर त्याच पॉईंट मधून जातोय तर त्याचं डिस्टन्स काय राहतं? 0. हे पण किती होऊन जाईल? 0 इंटू एनिथिंग 0. ठीक आहे. सो सी पॉईंटवर डी पॉईंटवर दोघांवर मुवमेंट काय भेटला? 0 भेटला. नेक्स्ट मुवमेंट ॲट पॉईंट बी. आता बघा, आता इथे येईल का बरं? ऑलवेज सुरुवातपासूनच करायचं बरं. डी वर कोणताच मुवमेंट येणार नाही, 0. आता सी वर बघा, सी वर फोर्स का आहे? कितीचा आहे? प्लस मायनस नंतर बघू, पहिले फोर्स तर लिहून घेऊ, 10चा. परपेंडिक्युलर डिस्टन्स, फोर्स कसा आहे? व्हर्टिकल. मुवमेंट कुठे लावताय? पॉईंट बी वर. काय शिकवलं होतं तुम्हाला? ज्या पॉईंटवर मुवमेंट लावताय ना, तिथून तर जिथं फोर्स लागलेला आहे तिथपर्यंतचं डिस्टन्स बघा किती डिस्टन्स आहे. हे टोटल 4 होतं, त्यांनी हे 1 मीटर सांगितलं होतं. आय थिंक हे किती 3 मीटर सांगितलं होतं. डी पॉईंट पासून तर बी पॉईंट पर्यंत 3 मीटर आहे, म्हणजे हे मधलं किती होतं? 2 मीटर आणि हे उरलेलं 1 मीटर असंच होतं ना. क्वेश्चन मध्ये काय सांगितलं होतं की फ्री एंड पासून दुसरा जो लोड होता 20 किलो न्यूटनचा तो 2 मीटर वर होता. सो इथे हे किती राहील? 3 मीटर वर होता, तर हे किती राहील? 2 मीटर. मग आता 10चा फोर्स जो कुठे ऍक्ट होतोय? पॉईंट सी वर. मुवमेंट हा याच्यावर ऍक्ट करेल ना, मुवमेंट म्हणजे गोल फिरवणार. फोर्स कितीचा आहे? 10चा. डिस्टन्स कितीचा आहे? 2चं. परपेंडिक्युलर आहे ना, कारण फोर्स कसा आहे? व्हर्टिकल. डिस्टन्स कसं आहे? हॉरिझॉन्टल. ओके, हे तर होऊन गेलं. पहिले बाकीचे 0 होतं, इथं काही प्रश्नच नव्हता. आता याची डायरेक्शन बद्दल बघा. सेक्शन कोणता आहे तुमचा? पॉईंट बी वर बघताय तुम्ही, तर असा काहीतरी सेक्शन राहील तुमचा. कसा फिरतोय हा? खाली. खाली सेक्शन बी च्या राईटला घ्या, लेफ्टला घ्या, कुठेतरी घ्याल ना. पण हा कसा फिरतोय? सेक्शनच्या राईटला आहे आणि ते पण कसं आहे? खाली. सेक्शनच्या राईटला खाली येतोय म्हटल्यावर काय घेणार त्याला? निगेटिव्ह. सो हा काय होईल? मायनस. ठीक आहे, याचं मुवमेंट कळलं ना. व्हॉट अबाउट दिस? बी पॉइंट वर ऍक्ट होणार, याचं मला फोर्स माहिती किती येतो? 20चा. पण डिस्टन्स काय होऊन जाईल? 0. प्लस मायनस ते सोडा, पण डिस्टन्स काय होऊन जाईल? 0, कारण तो 20 न्यूटनचा फोर्स पॉईंट बी मधूनच पास होतोय म्हटल्यावर त्याचं डिस्टन्स 0. तर उरलं टोटल मुवमेंट किती आलं? मुवमेंट ॲट पॉईंट बी 20. मुवमेंट याचं युनिट राहतं न्यूटन एमएम. ठीक आहे. सॉम मध्ये आपण कायम एमएम मध्येच घाल देतो युनिटला, तर म्हणून ते येऊन जातं न्यूटन एमएम. ठीक आहे. 1 मिनिट, सॉरी, न्यूटन एमएम नाही राहणार, कारण या क्वेश्चन मध्ये युनिट किलो न्यूटन दिलंय फोर्सचं आणि डिस्टन्स मीटर दिलंय. सॉरी, किलो न्यूटन मीटर राहू दे. ठीक, जे बी युनिट दिलं असेल त्यानुसार. नाव लास्ट पॉइंट ए. आता ए पॉइंट वर ज्यावेळेस मी सेक्शन कन्सिडर केलेला आहे, डी पॉइंटचा मुवमेंट ऑफकोर्स 0 राहील. सी पॉइंटचा फोर्स कितीचा आहे? 10. डिस्टन्स कोणत्या पॉइंटवर मुवमेंट लावलं? ए. सो ए पॉइंट पर्यंतचं अंतर पॉइंट सी पासून किती आहे? 3 मीटर. आता बोला, प्लस येईल मायनस येईल? सेक्शन इथं आहे, हा कसा फिरतोय? खाली येतोय ना, खाली येतोय. निगेटिव्ह, मायनस. ओके, पुढचा 20 न्यूटनचा बी फोर्स येईल. आता प्लस मायनस नंतर बघू, पहिले फोर्स 20. डिस्टन्स किती आहे? ए पॉइंट पर्यंतचा डिस्टन्स 20 पासून किती आहे? 1 मीटर. हॉरिझॉन्टल बघतोय ना, कारण फोर्सेस व्हर्टिकल आहे आपले. हा पण कसा येईल? खालीच येईल, लाईक दिस. हा पण काय येणार आहे? मायनस ए पॉइंट वर कोणता लोड नाहीच आहे, झालं. सो मुवमेंट ॲट पॉइंट ए किती आलं? -30, -20, -50 किलो न्यूटन मीटर. ठीक आहे, क्लिअर आहे इथपर्यंत? हे लक्षात घ्या की या कॅन्टिलीवर बीमवर फक्त कोणते लोड अप्लाय होऊन राहिले होते? पॉइंट लोड. मग आता याची बीएमडी काढूया आपण, बेंडिंग मोमेंट डायग्राम. सेम तसंच बेसलाईन आणि इथं येऊन जाईल तुमचं मुवमेंट, बेंडिंग मुवमेंट. परत तसेच 4 पॉईंट दाखवून द्यायचे. ए, बी जवळ, सी थोडा दूर आणि इथं डी, लाईक दिस. एक पॉईंटचं जे पण व्हॅल्यू आली ती ठेवून घ्या, प्लस मायनस जसं पण आलं असेल. डी वर व्हॅल्यू 0 आहे, सी वर पण व्हॅल्यू 0. इथं एकच राहतं, त्यामुळे 2 याचा प्रश्न येतात. डी वर व्हॅल्यू किती आली? -20, लाईक दिस. इथं काहीतरी येऊन जाईल. आणि ए वर किती आहे? -50, लाईक दिस. इथं दाखवून. ठीक आहे, पाहिजे तुम्ही व्हॅल्यू लिहू शकता इथं. जसं इथं व्हॅल्यू किती होती? 10 न्यूटन, किलो न्यूटन, सॉरी 10 किलो न्यूटन. इथं पण
10 किलो न्यूटन. इथं किती होती कदाचित 30 होती मला. 30 किलो न्यूटन. लाईक दिस तुम्ही लिहू शकतात पाहिजे तर व्हॅल्यू. आता इथं किती आहे -50 लिहायचं नाही बरं, पण फक्त 50 लिहायचं कारण खाली आहे याचा अर्थच मायनस मध्ये. आता इथं सगळेच खाली म्हटल्यावर वरची व्हॅल्यू दाखवायची गरज नाही. इथं किती आहे व्हॅल्यू 20 किलो न्यूटन मीटर. बाकी दोघांची तर 0 0 आहे. मग काय सांगितलं होतं की ज्या वेळेस पण तुम्ही बेंडिंग मुवमेंट डायग्राम ड्रॉ करता पॉइंट लोड साठी तुम्ही कोणत्या लाईन दाखवणार आहे, इन्क्लाइंड लाईन दाखवणार आहे ना. आणि जर शिअर फोर्स डायग्राम ड्रॉ करताय तर पॉइंट लोड साठी कशा लाईन दाखवणार आहेत तुम्ही, स्ट्रेट लाईन. हे इन्क्लाइंड स्ट्रेट राहील, हे फक्त स्ट्रेट राहील. इन्क्लाइन स्ट्रेट म्हटल्यावर हे ए पॉइंट ते बी पॉइंट जॉईन करावं लागेल. करा जॉईन ए बी. त्यानंतर बी पॉइंट ते सी पॉइंट जॉईन करावं लागेल लाईक दिस, लाईक दिस. अँड देन सी टू डी. काहीच नाही त्या सी डी मध्ये पॉइंट लोडच नाही आहे ना. बी आणि सी मध्ये एक पॉइंट लोड होता बी सी वर, ए वर बी वर पण होता या ठिकाणी, डी वर इथं काहीच नव्हतं. सो ही आली तुमची बेंडिंग मुवमेंट डायग्राम. हा सेक्शन कसा आहे तुमचा निगेटिव्ह. हा पूर्ण सेक्शन कसा होता पॉझिटिव्ह. तर अशा पद्धतीने तुमचा एखादा क्वेश्चन राहतो जो तुम्हाला सॉल्व्ह करावा लागतो. ठीक आहे.